आज आपलं शेवटचं सत्र आहे। आपण परमेश्वराची भक्ती करत असताना आपण का म्हणतो आपण परमेश्वराची भक्ती करतो आणि दुसरे देवतेची भक्ती करतात, असं आपण कशाच्या प्रमाणावरती बोलतो? आपला देव तो परमेश्वर आणि दुसऱ्याचा देव तो परमेश्वर नाही, हे आपल्याला सांगता तर आलं पाहिजे, याला काहीतरी प्रमाण पाहिजे। आपण समाजामध्ये राहत असताना नाही असं नको बाप दाखवण्याचं श्राद्ध कर म्हणतो की नाही आपण? म्हणून आपण भक्ती करत असताना विनाकारण दुसऱ्याला कमी लेखायचं काही कारण नाही। प्रत्येकजण आपापल्या अवस्थेनुसार भक्ती करत असतो। ही भक्ती करत असताना परमेश्वराची कृपा आहे का तुम्हाला बोध झाला आणि तुम्ही परमेश्वर भक्तीला लागले। परंतु परमेश्वर भक्तीला लागत असताना आपण ज्या परमेश्वराची भक्ती करतो तोच का परमेश्वर आणि कसा परमेश्वर हे आपल्याला माहिती असायला पाहिजे। हे ज्ञानाशिवाय आपल्याला कळू शकत नाही, समजू शकत नाही। आज गोकुळाष्टमी आहे, परमेश्वर अवतार घेतात, ह्या आपल्या तत्वज्ञानाचं आपल्या धर्माचं सर्वात मोठं तत्व आहे। कोणत्याही धर्मामध्ये असं तत्व सांगितलेलं नाही की जिथं परमेश्वर स्वतः अवतार घेतात। हिंदू धर्मामध्ये परमेश्वर अवतार घेतात हे तत्व सांगितलेलं आहे आणि म्हणून परमेश्वर स्वतः अवतार घेऊन येतात। तो अवतार जीवासाठी असतो, जीवासारखा होऊन येतो, जीवाचे देह धर्म जीव धर्म स्वीकारतो का? तर ह्या जीवाला धर्म आणि अधर्म परमेश्वराला सांगायचा असतो, ह्या जीवाला स्वतःची ओळख करून द्यायची असते, ह्या जीवाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढायचं असतं, या जीवाला स्वतःचा आनंद द्यायचा असतो। त्याच्यासाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण करून साऱ्या देवी देवतेला कामाला लावलं, स्वतः अवतार घेतला, वाडीवाडी फिरला आणि आपल्या योग्यतेनुसार अधिकारी जीवाच्या निमित्ताने आपल्यापर्यंत हा धर्म परमेश्वराने पोहोचवलेला आहे। परंतु त्या परमेश्वराने धर्म आपल्यापर्यंत पोहोचवला आहे। परमेश्वर जाणीजे, परमेश्वराकडूनच परमेश्वर समजला जातो, जाणवला जातो, परमेश्वराकडूनच परमेश्वराची ओळख पण होते। जो परमेश्वर स्वतः अवतार घेऊन सांगतो मी परमेश्वर, त्याला परमेश्वर म्हणायचे, त्याला परमेश्वर समजायचे। आणि हा अभ्यासाच्या माध्यमातून जेव्हा आपण अनेक संप्रदायाचा, अनेक तत्वाचा, अनेक सिद्धांताचा आणि अनेक साहित्याचा, वाङ्मयाचा अभ्यास करू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हे फक्त आणि फक्त श्रीकृष्ण महाराजांनी अवतार घेऊन श्रीमद भगवद्गीतेत अर्जुन देवाला निमित्त करून अगदी स्पष्ट आणि पारदर्शकपणे सांगितलेलं आहे। अर्जुनाला सांगितलं भक्ती का करायची, कशासाठी करायची? तुला जन्ममृत्यूचा रोग लागलेला, त्यातून बाहेर पडायचं असेल तर त्यावरती रामबाण उपाय म्हणजे भक्ती आहे। आणि ही भक्ती कोणाची करायची आहे? देवतेची भक्ती केली तर देवतांचा पुण्यस तुला भेटेल, सुख भेटेल, पण तो संपल्यानंतर तीच देवी देवता तुला परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात टाकतील। भूतांची केली तर भूतांची प्राप्ती, पितरांची केली तर पितरांची प्राप्ती, पण अनन्य भावे शरण मला आला तर निसंशय मी तुला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढेल आणि परत तुला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात येऊ देणार नाही, नरकात जाऊ देणार नाही। शेवटच्या अध्यायात अर्जुनाला परमेश्वर स्पष्ट सांगतात की अनन्य भावे मला शरण ये। इथून पाठीमागे तू काय केलं, कोणतं कर्म केलं, कसं केलं याचा पूर्णपणे विसरून तुला अनन्य भावे शरण आल्यामुळं जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढील आणि पुन्हा पुन्हा तू जन्माला येणार नाही, नरकात जाणार नाही। कोण सांगते? श्रीकृष्ण महाराज श्रीमद भगवद्गीतेत सांगताय। श्री भगवद्गीता आपला हिंदू धर्माचा मूळ ग्रंथ आहे। ज्याच्या घरामध्ये श्रीमद भगवद्गीता आहे त्याला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार आहे, अन्यथा त्याला अधिकारच नाही आहे। कारण आपलं मूळ तत्वज्ञान आपला धर्म, म्हणून भगवद्गीता आपल्या घरामध्ये असली पाहिजे। नुसती घरामध्ये असून उपयोग नाही, ती डोक्यामध्ये बी घातली पाहिजे। नाही तर आणली देवपूजेत ठेवली, पूजा करायला लागले, डोक्यात कशी जाईल? म्हणून भगवद्गीता आपण वाचली पाहिजे। भगवद्गीता आपला मूळ ग्रंथ आहे, जगमान्य ग्रंथ आहे। या भगवद्गीतेमध्ये गीतेवरती जगामध्ये संशोधन चालू आहे। सर्वात जास्त संशोधन भगवद्गीतेवरती झालं, सर्वात जास्त शोधनिबंध म्हणजे टीका सर्वात जास्त भगवद्गीतेवरती लिहिल्या गेलेली। जो जगाने मान्य केलेला असा कोणताही संप्रदाय नाही, असा कोणताही धर्म नाही का भगवद्गीतेला मान्यता देत नाही किंवा मान्य करत नाही। आपण कोर्टात जातो, त्या कोर्टामध्ये त्या जजच्या समोर तुम्हाला कधी प्रसंग आला असेल किंवा पिक्चरमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर भगवद्गीतेवरतीच हात ठेवायला लावतात आणि शपथ घ्यायला लावतात का? तो जगमान्य ग्रंथ आहे। अनेक धर्म आहे, प्रत्येक धर्माचे आपापले ग्रंथ आहे, परंतु भगवद्गीतेलाच मान्यता देण्याच्या पाठीमागचं कारण ते मूळ तत्वज्ञान आहे। श्रीमद भगवद्गीता श्रीकृष्ण महाराजांनी 5,500 वर्षापूर्वी अर्जुन देवाला सांगितली आणि ती आपल्यापर्यंत आलेली।
इतर साहित्याचा, इतर धर्माचा जर विचार केला तर 2000च्या अलीकडचे आहे. सर्व धर्मही 2000च्या अलीकडचे आणि त्यांचे धर्मग्रंथही 2000च्या अलीकडचे. म्हणजे त्याच्या अगोदर 3500 वर्ष अगोदर श्रीमद भगवद्गीता आहे. आणि भगवद्गीता पूर्ण तत्त्वज्ञानाचा, पूर्ण धर्माचा हा पाया आहे. या पायावरती सारं धर्म, सारे तत्त्वज्ञान उभे आहे. स्वामी विवेकानंदांची तुम्हाला गोष्ट माहीत असेल, ज्यावेळी ते अमेरिकेत जातात, सर्व धर्माचं संमेलन भरवलं जातं आणि संमेलन भरवल्यानंतर सर्व धर्माचे धर्मगुरू तिथं आलेले होते. आता प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असतो. ज्याप्रमाणे धर्माचा अभिमान त्याप्रमाणे धर्मग्रंथांचा अभिमान. खाली कोणी ठेवायचं, खाली कोणी ठेवायचं, कोणीच खाली ठेवत नव्हतं. कारण तिथल्या त्या संमेलन आयोजकांनी काय सांगितलं, तुमचे जे धर्मग्रंथ आहे ते ठेवा इथे या टेबलवरती. प्रत्येकाला वाटलं आपण खाली कसा ठेवायचा, आपण खाली कसा ठेवायचा. स्वामी विवेकानंदांच्या मनामध्ये हा विकल्प आला नाही. त्यांनी श्रीमद भगवद्गीता अगोदर ठेवली आणि मग प्रत्येकाने त्याच्यावरती सारे ग्रंथ ठेवायला सुरुवात केली. ज्यावेळेस स्वामी विवेकानंद बोलायला सुरुवात केली, त्यांनी पहिल्या शब्दातच सर्व जगाचं मन जिंकलं. कारण परमेश्वरांनी सांगितलेला, आपल्याला दिलेला हा धर्म अत्यंत प्रगल्भ आहे. प्रत्येकाकडं बहिणीच्या, भावाच्या नाथ्याने बघायला लावणारा. म्हणून त्यांनी जी सुरुवात केली, आजही आपण कधीही कोणत्याही भाषणामध्ये तोच उल्लेख करतो आणि बोलायला सुरुवात जो बी करतो, मग तो राजकीय असेल, सामाजिक कर्ता असेल किंवा साधू संत असतील, ते बी काय करतात, त्याच शब्दाने सुरुवात करतात. ती स्वामी विवेकानंदांनी सुरुवात केली. का, की माझ्या धर्मबंधू आणि भगिनींनो. तेच स्वामी विवेकानंदांनी जेव्हा तिथं सांगितलं आणि त्यांनी जगाला संदेश दिला की हे साऱ्या जगातले जे आहे ते सारे माझे भाऊ आहे आणि माझ्या बहिणी आहे, त्यावेळेस टाळ्या वाजल्या आणि त्या टाळ्या आजपर्यंत वाजताय. प्रत्येकाने तो शब्द स्वीकारलेला आहे. आणि मग त्या मुख्य विषयाला त्यांनी हात घातला की श्रीमद भगवद्गीता आमचा खाली आहे. याचा अर्थ काय, तो पाया आहे, त्याच्यावरती सारे ग्रंथ उभे, त्याच्यावरती सारे धर्म उभे. जर भगवद्गीता खालून काढून घेतली तर सारे धर्मग्रंथ खाली पडून जातील. का, आता आधारच नाही आहे. म्हणून धर्म आपला जो आहे, आपला मूळ धर्म हा साऱ्या धर्माचा पाया आहे. आपली भगवद्गीता आहे, सर्व धर्माचा पाया आहे. त्याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. परंतु आपल्याला अभिमान नाही का, आता अज्ञान आहे. धर्म आपण जोपासत असतो, धार्मिकता आपण करत असतो, पण कुठं शाळेत गेलो नाही, कोणत्या शिक्षकाकडून समजून घेतलं नाही. प्रत्येक गोष्ट आपण समजून घेतो. स्वयंपाक करायचा तरी तुम्ही नॉलेज घेतलेलं आहे, शेती करायची तरी ज्ञान घेतलेलं आहे, शाळेत मुलाला घालायचं तरी ज्ञान त्याला विचारून तपासून मग आपण शाळेत घातलेलं आहे. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान घेतलेलं आहे. परंतु इथं असा कोण माणूस आहे का ज्यांनी धर्माचं ज्ञान पहिले घेतलं, समजून घेतलं, जाणून घेतलं, मग धार्मिकता करतोय? असं कधी झालं नाही. परंपरागत आपण धार्मिकता करत आलो, पण परंपरा आपण तोडल्या. आपल्या पूर्वजांनी पहिली शेती कशी करत होतो, आता आपण शेतीमध्ये कितीतरी फॉरवर्ड झालेलो आहे. पहिले पिकं कोणते होते, आत्ताचे पिकं कोणते, याच्यामध्ये बदल झालेला आहे. आपल्या कपड्यामध्ये बदल, खाण्यामध्ये बदल, राहण्यामध्ये बदल, बोलण्यामध्ये बदल, जीवन जगण्यामध्ये बदल, घरांमध्ये बदल, सर्व गोष्टीमध्ये बदल झालेला आहे. परंतु आपल्या देवाऱ्यात आपण बदल केलेला नाही. देवाऱ्यात बदल करणं म्हणजे ज्ञानात भर घालणं आणि विचारांनी, आचारांनी देवाऱ्यात बदल करणं. आपल्याकडे तेच आहे, पितळाचे देव, बाकी दुसरं काहीच नाही आहे. आणि कधीतरी घडवायचं आणि कधीतरी माडवायचे. परंतु कान कशासाठी याचं त्याला आपल्याला काही गंध नाही. पण धर्म हा ज्ञानावर आधारित आहे आणि त्या ज्ञानाने धर्म समजून उमजून स्वीकारला आणि मग धार्मिकता केली तर त्यातून आउटपुट भेटेल, तर त्यातून फळ भेटेल, तर त्यातून आपल्याला काहीतरी भेटेल. अज्ञानातून कोणतीही गोष्ट केली तर ती नुकसानीचीच असते आणि दुःखाचीच असते. म्हणून धर्म हा ज्ञानावर आधारित आहे. आता द्वापारयुगात श्रीकृष्ण महाराजांनी अवतार घेतला. द्वापारयुगात श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन देवाला निमित्त करून भगवद्गीता सांगितली. पण आज तर कलियुग आहे. त्यावेळेस सुद्धा परमेश्वरांनी सांगितलं का प्रत्येक युगामध्ये मी अवतार घेतो. का, तर प्रत्येक युगामध्ये धर्माला ग्लानी येते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. आपण हे श्लोक कधीतरी ऐकलेले असतात की प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्या वेळेस मी अवतार घेतो. त्यावेळेस अवतार घेऊन स्वतःची ओळख देतो, धर्म आणि अधर्मातला फरक सांगतो, स्वतःची ओळख देऊन अनन्य भावे शरण यायला जीवाला लावतो, बोध देतो आणि परमेश्वर आचार प्रणाली या जीवाला सांगतात जेणेकरून त्या जीवाला परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाता येईल, त्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून त्याला निघता येईल. प्रत्येक शाळेला अभ्यासक्रम असतो, प्रत्येक वर्गाला अभ्यासक्रम असतो. जो अभ्यासक्रमानुसार त्याला पेपर देता येतात, त्या पेपरमधूनच त्याला पास होता येतं.
तसं परमेश्वराने धर्माचा सिलेबस तयार केलेला आहे आणि तो श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेला आहे. आणि आपल्याला तर जीवनाची परीक्षा द्यायची, सिलेबस तर माहीतच नाही, अभ्यास केलेलाच नाही, पेपर देणार कसे, पास होणार कसे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा अनेक वेळा आपण नापास झालेलो आहे, अनेक वेळा आपण नरकात गेलेलो आहे, दुःखात गेलेलो आहे. जन्म मृत्यू पुन्हा पुन्हा राट गाडीच्या दृष्टाच्या प्रमाणे आपलं कंटिन्यू चालू आहे. हे जर थांबवायचं असेल तर केव्हा तरी, कधीतरी, कोणत्या तरी जीवनात तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. जर करावाच लागेल तर उद्या कशासाठी, आजच करायला पाहिजे. अभ्यास करून कधी ना कधी केव्हा तरी तुम्हाला परमेश्वराची ओळख करून घ्यावाच लागेल. परमेश्वराला आनंदी भावी शरण जावाच लागेल. त्याच्याशिवाय दुसरा कोणत्याही प्रकारचा परमेश्वर प्राप्तीला पर्याय नाही. परंतु हे सात्विक ज्ञान आहे, हे कोणालाही भेटत नाही. हे सात्विक ज्ञान आहे. तुमची बुद्धी सात्विक पाहिजे, तुमचं खाणंही सात्विक पाहिजे. बघा आता नॉनव्हेज जर खाणारे माणसं असेल, त्यांना भगवद्गीता दिली आणि त्यांना तत्त्वज्ञान सांगत बसलं, डोक्यात काही जाईल का? नाही जाणार. तर अन्न हे आपलं नॉनव्हेज नाही आहे. वाघाने कधी गवत खाल्लं असं ऐकलं आहे का कधी? किंवा गाईनं काही जर टर्फले आपण अंड्याचे जर टाकले तर दिवसभर ती चारा खात नाही. आपली पेट्रोल गाडी त्याच्यात जर रॉकेल टाकलं तर चालेल का? तसं आपलं शरीर निसर्गाने प्युअर व्हेजिटेरियन बनवलेलं आहे. आणि त्याच्यासाठी कितीतरी फळभाज्या आहे, कितीतरी फळं आहे, प्रत्येक सीझनला वेगळं फळ आहे. त्याच्यामुळं आपलं अन्न हे व्हेजिटेरियन आहे. आणि हे व्हेजिटेरियन अन्न कोणाला न दुखावता, कोणाला न त्रास देता, कोणाचं मन न दुखावता आपण घेत असल्यामुळं ती सात्विक बुद्धी निर्माण होते. आणि ज्याच्यामध्ये सात्विक अन्न खाण्याची प्रवृत्ती असते निसर्गा, त्याची बुद्धी सात्विक होते. आणि ज्याची बुद्धी सात्विक होते त्याला परमेश्वर कळतो, परमेश्वराच्या धर्माचा अधिकार प्राप्त होत असतो. हे लक्षात घ्या. म्हणून कोणी तुमचे नातेवाईक असेल, मित्र असेल, जर त्यांना तुम्ही नॉनव्हेज खाणारे लोक आहेत त्यांना जर धर्म सांगत असले त्यांच्या डोक्यातच जाणार नाही. का जाणार नाही? तर सात्विक बुद्धी नाही आहे. परत नॉनव्हेजमध्ये काहीच नसतं. सायन्सही सांगतं, शास्त्रही सांगतं. B12 नावाचा एक घटक असतो, तो आपल्याला दुधातून भेटतो, कोवळ्या उन्हातून भेटतो. त्याच्यामुळं नॉनव्हेजमध्ये 11% प्रोटीन प्रथिन असतं. तुम्ही ज्या बाया हिवाळ्यामध्ये आपण जे कोणते लाडू बनवतो, कशाचे, मेथीचे लाडू बनवतात ना, त्याच्यामध्ये 62% प्रोटीन प्रथिन असतं. म्हणजे एवढा मोठा फरक आहे नॉनव्हेजमध्ये. तसं पाहायला गेलं तर काहीच नाही आहे. आणि कशाचं नॉनव्हेज खातात ते, तो बी प्राणी आहे, तो बी जीव आहे. आपल्याला जर कोणी टाचणी जरी टोचली तरी त्रास होतो. त्याचं मारून, त्याचं मन दुखून किंवा त्याची हिंसा करून जर आपण कोणी खात असेल तर त्याला धर्म त्याच्यापासून खूप खूप दूर आहे. म्हणून नॉनव्हेज खाणाऱ्यांपासून आपणही सावध राहिलं पाहिजे. आणि त्यांना सांगण्याचा प्रयत्न करून त्यांनी स्वीकारलं का बाबा मी नॉनव्हेज सोडल, तर त्याला धर्म सांगितला पाहिजे, तरच त्याला भगवद्गीता दिली पाहिजे. अन्यथा आपण देऊ नये का उपयोग नाही. आता तर इथं तर असं कोणी नाही आहे, कारण सारे उपदेशी आहे. जरी बिगर उपदेशी असेल तर ते बी संस्काराचे आहे म्हणून येत आहे. परंतु तुमच्या माहितीसाठी ही गोष्ट सांगितली. कोण कसं खातो त्याच्यावरती सारा धर्माच्या गोष्टी अवलंबून असतात. श्रीकृष्ण महाराजांनी हे तत्त्वज्ञान आपल्याला भगवद्गीतेतून सर्व सांगितलेलं आहे. अर्जुनाला निमित्त करून सांगितलेलं आहे. द्वापार युगात श्रीकृष्ण महाराजांनी तत्त्वज्ञान सांगितलं. प्रत्येक युगात जर परमेश्वर अवतार घेतात तर 12व्या शतकात सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सुद्धा अवतार घेतला. त्यावेळेस 365 दिवसाचे व्रतवैकल्य लिहिले गेले होते. आज ह्या देवतेचा पूजा, ही उद्या ह्या देवतेचा बळी, परवा त्या देवतेचा उपवास, हे कंटिन्यू चालू होतं. आणि त्याला राजाश्रय भेटला होता. राजाश्रय भेटल्यामुळं या अधर्मालाच लोक धर्म समजायला लागले होते. आणि ह्या अधर्माचं उच्चाटन करण्यासाठी, अंधश्रद्धेचं उच्चाटन करण्यासाठी, परमेश्वराच्या धर्माची स्थापना करण्यासाठी परमेश्वर अवतार घेतात. 12व्या शतकात अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं स्वामी श्री चक्रधरांनी अवतार घेतला. आणि स्वामी श्री चक्रधरांनी अवतार घेऊन हे तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोचवलं. द्वापार युगात श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेली भगवद्गीता संस्कृतमध्ये आहे. त्यावेळची भाषा संस्कृत होती. परंतु कलियुगाची बोलीभाषा मराठी असल्यामुळं सर्वसामान्यांना हे तत्त्वज्ञान कळावं, समजावं म्हणून परमेश्वरांनी मराठीचा अभिमान घेतला स्वामी श्री चक्रधरांनी. आणि सर्व तत्त्वज्ञान मराठीत सांगितलं, जेणेकरून सर्वसामान्यांच्या सामान्यांपर्यंत हे तत्त्वज्ञान जावं. त्या परमेश्वराची भक्तीला त्यांनी लागावं आणि आपल्या जन्ममृत्यूचा फेरा चुकवावा म्हणून परमेश्वरांनी मराठीचा अभिमान घेऊन, म्हणून मराठी साहित्यामध्ये सर्वात मोठं साहित्य हे महानुभावांचं आहे. पहिला लीळाचरित्र मराठीतला आद्य ग्रंथ महानुभावांचा आहे. मराठीत जे व्याकरण आपण लिहिल्या जातं किंवा शिकल्या जातं ते व्याकरण महानुभावांचं आहे. जे जे पहिलं आहे ते महानुभावांचं आहे. आता महानुभावांचं का म्हणायचं, तर महानुभावांनी निर्माण केलं ज्यांना ती ओळख आहे. जसं आता एखाद्याने मला फोन केला नाशिकवरून, तुम्ही कुठे आहे, मी सांगेल
अशा अशा जालना जिल्ह्यामध्ये अशा अशा तालुक्यामध्ये अशा अशा गावात माझा सत्संग चालू, मी इथं आहे. म्हणजे या जागेचं नाव, त्याचं ठिकाणाचं नाव, ते नाव ठेवल्यामुळं आपल्याला ती ओळख सांगते. आपण माणसांचे मुलांचे नावं ठेवतो ना गोंधळ नको म्हणून, तसं परमेश्वराचं हे तत्त्वज्ञान आहे. आणि ते तत्त्वज्ञान ज्यांनी स्वीकारलं त्यांना मानव म्हटलं जातं. मानव म्हणजे काय? म्हणजे मोठा अनुभव असलेला, परमेश्वराची प्रचिती आलेला आणि परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करणारा जो व्यक्ती असतो तो मानव असतो. म्हणून जे जे निर्माण झालं हे मानव संप्रदायाच्या साधकांनी निर्माण केल्यामुळं मराठी साहित्यामध्ये सर्वात जे पहिलं आहे ते फक्त आणि फक्त इथलं तुम्हाला दिसेल. सर्वात जास्त PhD युनिव्हर्सिटीमध्ये, विद्यापीठामध्ये कोणत्या साहित्याची चालू असेल आणि होत असेल आणि झाली असेल ते मानव साहित्यावरती झालेली. त्याच्यामुळं 6,500 ग्रंथ या संप्रदायाने समाजाला दिलेले, दिशा समाजाला या संप्रदायाने दिलेली आहे. आणि म्हणून या धर्माचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. अभिमान घेणं म्हणजे गर्व नव्हे. अभिमान हा वेगळा आणि गर्व वेगळा. ओव्हर कॉन्फिडन्स न घेता आपण ते समजून घेऊन, जाणून घेऊन लोकांपर्यंत पोचवायचं काम केलं पाहिजे. परमेश्वरांनी धार्मिकता करत असताना सामाजिक मूल्यसुद्धा भरपूर केलेले, पण आजचा विषय तो नाही आहे. आपल्याला श्रीकृष्ण महाराज हे स्वामी श्री चक्रधर कसे, जर श्रीकृष्ण महाराजांना आपण परमेश्वर म्हणतो आणि त्यांचे हजारो प्रमाण देतो, तर स्वामी श्री चक्रधर परमेश्वर कसे आणि तेच श्रीकृष्ण महाराज कसे? आपण मानव संप्रदायामध्ये पंचकृष्ण म्हणतो, तर सर्वच अवताराला कृष्ण का म्हटलं जातं? याचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे. कृष्ण म्हणजे कृषी करणारा. कृषी म्हणजे काय? आपण शेती करतो, शेतकरी त्या शेतीमध्ये मेहनत करतो, तिथला कचरा काढतो आणि सोनं उगवतो. तसं या जीवाचा कचरा, मनातला कचरा, बुद्धीतला कचरा, विचारातला कचरा काढणारा जो परमेश्वर आहे आणि त्या जीवाला, अनादि अविद्ययुक्त असलेल्या जीवाला, अनंत दोषात असलेल्या जीवाला, निरानंद जीवाला आनंद द्यायला पात्र करतो तो परमेश्वर म्हणजे श्रीकृष्ण महाराज. आणि म्हणून पंचकृष्ण परमेश्वराच्या अवताराचा उद्देशच तोच असल्यामुळं स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला जे 5 अवतार सांगितलेले, आपण मानव संप्रदाय 5ही अवताराला पंचकृष्ण म्हणतो. का कृष्ण म्हणतो? तर श्रीकृष्ण महाराज जगमान्य अवतार, त्यांनी तत्त्वज्ञान सांगितलं आणि ते जगाला दिशादर्शक ठरलं. तसंच स्वामी श्री चक्रधरांनी तत्त्वज्ञान सांगितलं, ते सुद्धा जगाला दिशादर्शक आहे. परंतु ते समाजाभिमुख का झालं नाही, समाजापर्यंत का गेलं नाही, तर ते महानुभावांच्या लक्षात न आल्यामुळं, ती मांडणी तशी नसल्यामुळं हे महानुभावांचं फेल्युअर आहे. समाजाला मनामध्ये आपल्या धर्माविषयी अजूनही कितीतरी गैरसमज आहे, अज्ञान आहे, भीती आहे. त्यामुळं आपण पहिले धर्म समजून घ्यावा आणि धर्म आपण आपल्या जीवनात आणला, आचरणात आणला, तर लोकांना आपोआपच तो कळेल, समजेल, लक्षात येईल आणि त्यांच्या धर्माला निमित्त झालेला जर आपण एखादा जीव असेल तर परमेश्वर त्याला प्रेम देतात. म्हणून प्रेमाचा हा उपाय आहे. म्हणून आपला आचार हाच प्रचार आहे आणि आपल्या आचारातूनच परमेश्वराचा हा धर्म समाजापर्यंत आपल्याला न्यायचा आहे. म्हणून तो प्रचार करत असताना त्याच्यामध्ये सर्वात जास्त योगदान नामधारक वासनिकांचं असतं. कारण समाजामध्ये ते उठतात, हिंडतात, फिरतात. समाजामध्ये सर्वात जास्त जाण्याची प्रक्रिया त्यांची असते. म्हणून पहिले त्यांनी धर्म समजून घेतला पाहिजे, धर्म समजून घेऊन आचरणात आणला पाहिजे आणि त्या आचरणातून धर्म लोकांना ओळख दिली पाहिजे. एखाद्या गावात, तुमच्या गावामध्ये एखादा महानुभाव असेल तर लोकांना अभिमान वाटला पाहिजे का महानुभाव आहे, हा सच्चा माणूस आहे, चांगला माणूस, याचे व्यवहार करताना शंकाच नाही पाहिजे, हा खोटा कधी बोलत नाही, याची निष्ठा जर ठेवली, याच्यावर विश्वास ठेवला, याच्यावर जबाबदारी टाकली, 100% हा त्यात उतरेल. अशी ओळख तुम्ही जर तुमच्या समाजामध्ये जर केली तर तुम्ही खरे मानव आहात. नाहीतर मानव आहे ना अजिबात नको, जवळही उभं करू नको, मानवांचं तोंड पाहू नको, तोंड पाहायचं नसतं, अशी मानसिकता समाजाची पूर्वी झालेली होती. ती जबाबदारी आहे. एखाद्याला जर शुभ काम करायला जायचं असेल ना तर त्यांनी मंदिरात येऊन दर्शन घेतलंच पाहिजे. पण एखाद्या महानुभावांचं तोंड जर मला पाहायला भेटलं तर माझं 100% काम होईल, अशी मानसिकता तयार करायची ताकद तुमच्यामध्ये आहे. परंतु आपण कुठंतरी कमी पडतोय आणि आपण कमी पडण्याच्या पाठीमागचं कारण आपल्यामध्येच आपल्या धर्माविषयी अज्ञानत्व. आणि म्हणून पहिले आपल्यापर्यंत आपण पोचलो पाहिजे आणि आपण आपल्यापर्यंत पोचलो का आपोआपच परमेश्वरापर्यंत आपण नक्की पोचू. स्वामी श्री चक्रधर 12व्या शतकात अवतार घेतात, वाडेवेडी फिरतात, तत्त्वज्ञान सांगतात आणि त्या तत्त्वज्ञानातून स्वतःची ओळख करून देतात. आता ही ओळख ठीक आहे, त्यांनी तत्त्वज्ञान सांगितलं म्हणजे लगेच परमेश्वर अवतार का? मी बी तत्त्वज्ञान सांगतोय, दररोज सांगेल, महिनाभर सांगेल, वर्षभर सांगेल, मग मी परमेश्वर झालो का?
तत्त्वज्ञान सांगणं वेगळं आणि त्या तत्त्वज्ञानातून परमेश्वराने या जीवाला उचलून उठून अज्ञानातून नेऊन आनंदाला नेणं वेगळं. परंतु प्रमाण त्याला कोणते, तर श्रीकृष्ण महाराज जर जगमान्य अवतार आहे तर श्रीकृष्ण महाराज हे स्वामी श्री चक्रधर कसे आणि श्री चक्रधरांनी मग अशा काही लीळा अशा काही आठवणी सांगितल्या का. आता बघा मी तुमच्या गावात आलो, 2 दिवस राहिलो, थोड्याशा तोंड ओळखी झाल्या आणि आता 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष भेटच झाली नाही समजा, कारण तुम्ही काही परत बोलावणार नाही आणि जरी बोलवायचं ठरलं तर बऱ्याच अडचणी येतील. आता 10 वर्ष भेटच नाही झाली आणि कुठंतरी अचानक कुठंतरी भेट झाली. आता भेट झाली, तुम्ही म्हटले मी तुम्हाला पाहिल्यासारखं वाटतंय, मी म्हणतो मी तुम्हाला पाहिल्यासारखं वाटतंय. मग आता पाहिल्यासारखं कुठं वाटतंय, मग कुठंतरी ओळखी पाळखी मग आपण आठवणी सांगतो. बाबा तुम्ही आमच्या गावात असे आले होते, असं असं झालं होतं, तसं तसं झालं होतं. आणि मग आपण म्हणतो खानाखुना पटल्या का मग आपण एकामेकाला ओळखायला सुरुवात करतो. तसं स्वामी श्री चक्रधरांनी ह्या महाराष्ट्रात भ्रमण करत असताना द्वापार युगाच्या खानाखुना स्वतः सांगितल्या, तशा लीळा केलेल्या आहे. इथं आम्ही म्हणतो म्हणून स्वामी श्री चक्रधरांना परमेश्वर मानायचं नाही आहे, समजायचं नाही आहे. ज्या श्रीकृष्ण महाराजांनी स्वतःची ओळख परमेश्वर म्हणून दिली तशीच ओळख स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला दिलेली, समाजाला दिलेली आहे. ज्या श्रीकृष्ण महाराजांवरती साऱ्या जगाची बुद्धी आहे, परमेश्वर म्हणून भक्ती करतात, तशीच बुद्धी स्वामी श्री चक्रधरांवर येण्यासाठी त्यांना लीळाचरित्राचा अभ्यास करावा लागेल. भगवद्गीता तुम्हाला द्वापारयुगाची संस्कृतमधली माहीत आहे, परंतु स्वामी श्री चक्रधरांनी आपल्या श्रीमुखी कलियुगाची सुद्धा श्रीमद भगवद्गीता मराठीत सांगितलेली आहे. ते म्हणजे सूत्रपाठ आहे, कित्येकांना माहीत नाही आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आपण त्यामध्ये भगवद्गीतेमध्ये त्याच्याही पलीकडचं तत्त्वज्ञान स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेलं अत्यंत सुटसुटीत. परमेश्वर कसा आहे, अवतार कसा घेतो, त्या अवताराचं काय केलं तर प्राप्ती होईल, मग देवता किती कोणत्या, त्यांची स्वरूप मर्यादा काय, त्यांचं काम काय, त्या राहतात कुठं, त्यांचा कलर कसा, ते काय का सर्व स्पष्ट सांगितलं अन्यावृत्तीमध्ये. युगधर्मामध्ये किती युग, कोणत्या युगाचे किती वर्ष लाख वर्ष, त्या युगामध्ये जीवाचं किती आयुर्मान, त्यांनी धर्म केला तर कोणताची फळ प्राप्ती, अधर्म केला तर कुठं जन्म, प्रत्येक गोष्ट युगधर्मात सांगितली. स्वामी श्री चक्रधरांनी स्पष्ट आणि पारदर्शक, कोणतीच आडबाजू नाही, कोणताच प्रश्न निकाली निघणार नाही असा प्रश्नच नाही. विद्यामार्गामध्ये त्या देवतेच्या कोणत्या कोणत्या किती किती विद्या, त्या विद्येतून काय फळ सारं तुम्हाला सांगितलं. परमेश्वराची प्राप्ती करत असताना मग या जीवात या सृष्टीची रचना कशी होणार संसार प्रकरणामध्ये सांगितलं. रचना झाली पण संहार कसा होणार हे संहार प्रकरणात सांगितलं. बरं, संसारामध्ये सृष्टी निर्माण केल्यानंतर ह्या जीवाला कोण कुठून कधी कसं आणतो हे तर सांगत असताना या जीवाचं उद्धारण कसं होईल त्या उद्धारण प्रकरणामध्ये परमेश्वराने सांगितलं आहे. आणि उद्धारण करून घ्यायचं असेल तर तुम्हाला अस्थिपरीमध्ये आचार सांगितला आहे का ती पाळावं लागेल. आणि त्या अस्थिपरीला स्पष्टता येण्यासाठी आचार मालिका विचार मालिका सांगितली. आणि हे सांगत असताना तुम्ही कशा देवाची कोणत्या परमेश्वराची भक्ती करताय आणि त्या परमेश्वराचं वैशिष्ट्य काय, जीवाची व्याख्या काय, देवतेची व्याख्या काय, प्रपंचाची व्याख्या काय, हे महावाक्यात परमेश्वरांनी सांगितलं. अशी प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक विषयाचा फोड स्वामी श्री चक्रधरांनी केली. भगवद्गीतेत अभ्यास करून हे सारं आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला पहिले तर संस्कृत शिकावं लागेल, संस्कृत पंडित व्हावं लागेल. आणि तरी कळल का नाही शंकाच आहे. त्याच्यामुळं भगवद्गीतेच्या पलीकडचं आपल्या मातृभाषेमध्ये सांगितलेलं तत्त्वज्ञान स्वामी श्री चक्रधरांनी सांगितल्यामुळं आपल्याला ते अत्यंत सोपं होऊन गेलेलं आहे, अवघड नाही. आणि त्याच्याही पलीकडचं तत्त्वज्ञान सांगितल्यामुळं जे जे कन्फ्युजन आपल्याला किंवा समाजाला स्वामी श्री कृष्ण महाराजांच्या संदर्भात होतं, देवतेच्या संदर्भात होतं, पुराणांमध्ये आलेल्या गोष्टींच्या संदर्भात होतं, त्यावरती स्वामी श्री चक्रधरांनी प्रकाश टाकलेला आहे. महादाईसा नावाच्या ज्या भक्त होत्या त्या भक्त पुराण ऐकून यायच्या आणि देवाला विचारायच्या, देवा पुराणामध्ये तर असं आहे. आणि मग कसं देव म्हणता, बाई तुम्हाला आता आम्ही येथून सांगतो. आणि मग देव त्याच्यावर प्रकाश टाकायचे का ते तसं नसून हे असं आहे, ते असं नसून ते तसं आहे. त्याच्यामुळं जी स्पष्टता आपल्या तत्त्वज्ञानामध्ये आहे ती स्पष्टता तुम्हाला कुठंही भेटणार नाही. माझ्याकडं कुराण आहे, बायबल आहे, अनेक साहित्य आहे. आणि हे सारं वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं का मला जे भेटलं ते किती मोठं आहे, किती महत्त्वाचं आहे, किती किमतीचं आहे.
आणि ते समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी परमेश्वराने आपल्यावरती जबाबदारी टाकलेली आहे. ती जबाबदारी आपण इमानी इतबारी जर केली तरच परमेश्वर आपल्याला भेटेल. आणि तेच दास्य समजून आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहे. अपेक्षा कशाचीच नाही आहे. तुम्ही तुमच्या जीवनाचं हित करून घ्यावं, तुम्ही परमेश्वराची भक्ती करावी, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून निघावं, हाच त्याच्या पाठीमागचा भाव आहे. आणि तुमच्या योग्यतेनुसार, तुमच्या अधिकारानुसार तुम्ही तो प्राप्त करणार आहे. ज्यावेळेस ती योग्यता होईल त्यावेळेस तो परमेश्वर तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहे. परंतु स्वामी श्री चक्रधरांनी अवतार घेतल्यानंतर ज्या वेळेस महाराष्ट्रात भ्रमण करत असताना ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी श्रीकृष्ण महाराज द्वापार युगात आले होते. तेव्हा त्यांनी आठवण करून दिली का मी द्वापार युगात इथं आलो होतो आणि कशासाठी आलो होतो. ह्या ज्या लीळा जर आपण अभ्यासल्या, समजून घेतल्या तर लक्षात येईल का श्रीकृष्ण महाराज हेच स्वामी श्री चक्रधर आहे. श्री चक्रधर हे स्वामी श्रीकृष्ण महाराज आहे. त्यांची बोलण्याची लकप असेल, राहणी असेल किंवा परमेश्वर काय सांगतात, द्वापार युगामध्ये सर्वात सुंदर कोण होतं, श्रीकृष्ण महाराज होते. आणि कलियुगामध्ये सर्वात सुंदर कोण आहे, मी आहे म्हटले. म्हणजे जी सौंदर्यता श्रीमूर्तीची ही श्रीकृष्ण महाराजांसारखी स्वामी श्री चक्रधरांची पण होती. बोलण्याची ढब श्रीकृष्ण महाराजांसारखी स्वामी श्री चक्रधरांची होती. आणि आलेख लीळेच्या माध्यमातून आपण हे बघतोय. म्हणून स्वामी श्री चक्रधरांची भक्ती करणं म्हणजे श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करणं. स्वामी श्री चक्रधरांची भक्ती करणं म्हणजे एकनिष्ठ भक्ती करणं. का एकनिष्ठ भक्ती करणं? बऱ्याच लोकांना शंका येते की एकनिष्ठ भक्ती करता, एकनिष्ठ भक्ती म्हणतात, 5-5 अवतार कसे काय सांगता, मनामध्ये येतो की नाही. पण 5 अवतार स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला सांगितलेले. पूजनीय माईम भटांना निमित्त करून श्रीकृष्ण महाराज सांगितले, मग दत्तात्रय प्रभू सांगितले, श्री चक्रपाणी प्रभू सांगितले, श्री गोविंद प्रभू महाराज सांगितले आणि मग स्वतः सांगितले स्वामी श्री चक्रधर. आता आपल्याला स्वामी श्री चक्रधरांनी हे 4 अवतार सांगितलेले, आपल्याला माहिती दिलेली, नॉलेज दिलेलं आहे आणि स्वतःला अनन्य भावे शरण या असं सांगितलेलं आहे. म्हटल्यानंतर आपण कोणाची भक्ती करतोय, स्वामी श्री चक्रधरांची. आणि स्वामी श्री चक्रधरांची भक्ती करत असताना अवतार जरी 5 असले तरी आतलं जे स्वरूप आहे ते मात्र एकच आहे. त्या उद्देशाने परमेश्वराने अवतार घेतलेला. आता परमेश्वर अवतार कसे घेतात, कोणत्या पद्धतीने घेतात हे जर समजून घेतलं तर मग ते स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला सांगितलेले. परमेश्वर म्हणतात 3 पद्धतीनं आम्ही अवतार घेतो. गर्भातून अवतार घेतो. आज गोकुळाष्टमी आहे. श्रीकृष्ण महाराजांची आज आपण गोकुळाष्टमी साऱ्या जगात साजरी केल्या जाते. तर श्रीकृष्ण महाराजांचा अवतार हा गर्भीचा अवतार आहे. श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा अवतार हा गर्भीचा अवतार आहे. श्री चक्रपाणी प्रभू महाराजांचा अवतार हा गर्भीचा अवतार आहे. गर्भातून अवतार घेतात. मग दुसरे 2 अवतार राहिले ते कशातून अवतार घेतात, एक दवाडण्यातून अवतार घेतात. दवाडण्यातून म्हणजे काय की एखाद्या स्त्रीच्या पोटामध्ये गर्भ आहे आणि परमेश्वराची प्रवृत्ती झाली आणि त्या जीवाची तशी योग्यता असेल, त्या मातेची तशी योग्यता असेल तर ते परमेश्वर त्या जीवाचे सर्व कर्म स्वीकारतात आणि त्याला पुढच्या देवतेच्या सुखफळाला पाठवून देतात. त्याला म्हणतात दवाडण्याचा अवतार. म्हणजे त्या जीवाच्या ठिकाणी स्वतः जाऊन अवतार घेणे. गोविंदप्रभू महाराजांचा हा दवाडण्याचा अवतार आहे. स्वामी श्री चक्रधरांचा अवतार आहे पतित उठवण्याचा आहे. गुजरातमध्ये भरवच येथील हरिपाळ देव जे राजपुत्र होते त्यांचं देहावसन झालं आणि त्यांच्या योग्यतेनुसार ते पतित ज्याला 2 रुपयाची किंमत नाही. कोणाला जर आता एखादा माणूस मेला जर म्हटलं आपण याला विकायचं आहे, कोणी घेईल का? याची 2 रुपये द्या असं म्हणाल का कोणी? काही उपयोगाचं नाही. असं पतित उठवण्याचं काम स्वामी श्री चक्रधरांनी केलं आणि त्याला कितीतरी मोठं महत्त्व आणून दिलं. तर त्या जीवानी तशी योग्यता जोडलेली होती. त्याला पुढं सुख फळं, त्याच्या मातेला सुख फळं, तो विषय वेगळा आहे तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून. तर स्वामी श्री चक्रधरांचा अवतार हा पतित उठवण्याचा आहे. म्हणजे परमेश्वर 3 पद्धतीने अवतार घेतात, गर्भातून, दवाडण्यातून, पतित उठवण्यातून. आजपर्यंत कधी ऐकलं आहे का तुम्ही? जे अन्य तिथपर्यंत तर हा विषयच गेलेला नाही. परमेश्वर अवतार घेतात हेच माहीत नाही, घेतात पण कसे घेतात हे त्याच्याही पुढचा विषय. परंतु हे अवतार घेत असताना 3 पद्धतीने घेतात. मग प्रकार पण 3 आहे. ते 3 प्रकार कोणते? अवरदृश्य अवतार म्हणजे काय की चैतन्य देवतेपासून कर्मभूमीच्या देवतेपर्यंत जे फळ आहे तो देणारा अवतार हा अवरदृश्य अवतार असतो. परमेश्वराचं फळ देणारा परदृश्य अवतार असतो. आणि उभयदृश्य अवतार कोण? स्वामी श्री चक्रधर आहेत. ते काय की इकडचंही देणार आणि तिकडचंही देणार. उभयदृश्य अवतार स्वामी श्री चक्रधरांचा, श्रीकृष्ण महाराजांचा, श्री दत्तात्रय प्रभू महाराजांचा. परदृश्य अवतार स्वामी श्री गोविंदप्रभू महाराजांचा आणि अवरदृश्य अवतार स्वामी श्री
चक्रपाणी प्रभू महाराजांचा. पद्धती आणि प्रकार परमेश्वराचे समजून घ्या. परमेश्वर अवतार घेतात कशासाठी घेतात? या जीवाला स्वतःची ओळख करून देण्यासाठी, धर्म आणि अधर्म सांगण्यासाठी. आणि हे सांगत असताना स्वतः अवतार घेऊन देहधर्म जीवधर्म स्वीकारून परमेश्वर तर प्रसन्न, आनंद, तो आनंद हा परमेश्वरामध्ये आहे, त्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही. पण या जीवासाठी जीवाकारणे परमेश्वर हे सारं स्वीकारतो, जेणेकरून या जीवाची योग्यता वाढावी, परमेश्वराच्या भक्तीला लागावं, परमेश्वराची भक्ती करून त्यांनी परमेश्वराला प्राप्त करावं, या जन्मवृत्तीच्या फेऱ्यातून चुकावं, दुःखात जाऊ नये, नरकात जाऊ नये, हा फक्त परमेश्वराचा उद्देश असल्यामुळे परमेश्वर अवतार घेतात. आता ही परमेश्वराची अवतार घेण्याची ज्या पद्धती आणि प्रकार आपण बघितले, आत्ताच ताईने आपल्याला लीळा सांगितली मेकरची. श्रीकृष्ण महाराजांनी विश्वरूप दाखवलं होतं. 11व्या अध्यायामध्ये अर्जुन देवाला विश्वरूप दाखवलं आणि 11व्या अध्यायापर्यंत अर्जुन देवानी खूप प्रश्न विचारले आणि विश्वरूप दाखवलं. पक्की बुद्धी झाली, हे परमेश्वर आहे, मी जीव आहे, जीवेश्वर भाऊ म्हटला. 11व्या अध्यायानंतर अर्जुन देवानी एकही प्रश्न विचारला नाही देवाला. आता देवानी सांगायचं आणि अर्जुनाने ऐकायचं. भीष्माचार्य मान, द्रोणाचार्य मार, कर्णय मार, विचारच केला नाही. पहिल्यांदा जो अर्जुन सारं सोडायला तयार झाला होता, रडायला लागला होता, त्या करून संन्यास घ्यायच्या भाषा करत होत्या. जेव्हा कर्तव्य परमेश्वराने सांगितलं तेव्हा मात्र परमेश्वराने सांगायचं, जीवानी ऐकायचं. अर्जुनाने ऐकलं. तसंच आपल्याला सुद्धा परमेश्वराने सांगितलेलं आहे. त्या परमेश्वराचं भक्त व्हायचं असेल, त्या परमेश्वराला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला सुद्धा परमेश्वराचं ऐकावं लागेल. आणि ते ऐकणं म्हणजे त्याग, ते ऐकणं म्हणजेच आचार, वेगळं काही नाही आहे. आणि तो आचारही आपल्याकडून जे होईल तोच आचार परमेश्वराने सांगितलेला आहे. खूप काही मोठं लोड ते परमेश्वराने आपल्याला दिलेलं नाही. आपला मुलगा 10वीत पास झाला, आपण त्याला विचारतो कोणी आलं आहे का तिकडं बाहेर, एवढं महत्त्वाचं सांगतंय तरी एकाने पाहिलं का 10 लोक तिकडं पाहतात. तुम्हाला वाटतं गोकुळाष्टमी येता का काय श्रीकृष्ण महाराजात? एवढे भाग्यवान आपण नाही आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळे तिकडं काय पाहत आहे, ऐका कानडोळे उघड, काही जास्त वेळ घेणार नाही आहे. असे अनेक जन्म गेले, अनेक सृष्ट्या गेल्या आणि आत्ताही जाऊच राहिले आहे. याच्यामध्येच आपलं सारं आयुष्य गेलं. इकडं पाय आणि तिकडं पाय. आता तरी देवाकडं पहा, नाही तर देव जवळ आहे, देव समोर आहे, देवाचं नाम आहे, तरी आपलं असंच जाणार आहे. लक्षात घ्या. त्याच्यामुळं मेकरला देवाने सुद्धा विश्वरूप दाखवलं. श्रीकृष्ण महाराजांनी विश्वरूप दाखवलं तर स्वामी श्री चक्रधरांनी विश्वरूप दाखवलं. त्यावेळेस गोकुळाष्टमी होती आणि त्या बोने बाया होत्या ना, त्यांना गोकुळाष्टमी साजरी करायची होती. त्यांनी चिखल आणला, ताईने ती लीळा सांगितली. देव म्हटले काय करताय? म्हणले देवा तुम्हाला माहीत नाही आज गोकुळाष्टमी. म्हणले गोकुळाष्टमी मग या चिखलाचा आणि गोकुळाष्टमीचा काय संबंध? म्हणे याचा आम्ही गोकुळ करू, नंद करू, यशोदा करू, श्रीकृष्ण करू. अहो म्हणले ते काय मातीचे होते काय? देवाने स्पष्ट सांगितलं आहे, देव काय मातीचा नाही, दगडाचा नाही, चित्राचा नाही, धातूचा नाही. दगडाचा असेल तर फुटेल, धातूचा असेल तर वितळेल, दगडाचा असेल तर फुटेल, मातीचा असेल तर विरेल म्हटले. प्रल्हाद बाईसांना तत्त्वज्ञान सांगताना परमेश्वरांनी सांगितलं देव कसा आहे, तो तर निरव निराकार आहे म्हटले. निरव निराकार परमेश्वर सावे साकार होतो आणि त्या सावे साकार झालेल्या परमेश्वराला आपण जर शरण गेलो तरच प्राप्ती होते. त्या बोनेबाईंना सुद्धा देवाने सांगितलं देव काय मातीचा म्हटले. आम्ही होतो श्रीकृष्ण, तुम्ही व्हा म्हणे यशोदा, देवकी. आणि श्रीकृष्ण स्वामी श्री चक्रधरांनी त्यावेळेस त्या टायमिंगला श्रीकृष्ण महाराजांचं बालरूप त्यांना दाखवलं. ती गोकुळाष्टमी मेकरला परमेश्वराची साजरी झाली. ही कोणी केली? स्वामी श्री चक्रधरांनी गोकुळाष्टमीला. आता स्वामी श्री चक्रधर हे श्रीकृष्ण महाराज आहे म्हणूनच त्यांचं रूप घेऊ शकले. कोणाचं कशाचं रूप घेता येईल का? नाही घेता येणार. ही लीळा आपल्यापर्यंत आली. आता अनेक लोक गोकुळाष्टमीला उपवास धरतात. म्हटले काही श्रीकृष्ण महाराज जेव्हा गोकुळाष्टमीच्या वेळेस जन्माला आले, अवतार घेतला, त्यांनी देवकी नंदानी काही हे घेतलेलं होतं का म्हटले, उपवास केलेला होता का म्हटले. तसं काही नाही, कारण हे देवतेचं आचार आहे. तर आपण उपवास तापास करण्याची गरज नाही. आपण स्मरण करावं, चिंतन करावं, गोकुळाष्टमीला श्रीकृष्ण महाराजांच्या लीळा ऐकाव्यात, उत्साह साजरा करावा. हा सर्वात मोठा सण आहे का परमेश्वर आपल्यासाठी अवतरले, परमेश्वराने आपल्यासाठी अवतार घेतला, परमेश्वराने आपल्यासाठी अवतार घेऊन आपल्याला बोध दिला, आपल्याला जाणीव करून दिली, ओळख करून दिली. आपल्या जीवनातले मानव संप्रदायाचे सर्वात मोठे सण का आहे? हे 5 अवताराचे दिन, 5 अवताराचे दिवस. दुसरे कोणतेही सण आपले नाही. श्रीकृष्ण महाराजांचा गोकुळाष्टमी मोठ्या प्रमाणात साजरी करायची.
जी तुम्ही दीपावली साजरी करता तशा पद्धतीनं साजरी केली पाहिजे. पण इथं काही गावात तुमचा उत्साह दिसला नाही. नाही तर बऱ्याच ठिकाणी गोकुळाष्टमीला मंदिरामध्ये लाईटिंग, कितीतरी लोक काय मिरवणूक काढतात, काय काय करतात. आता तर आम्हाला वाट पाहावं लागली, 8:30 वाजले, येत आहे का नाही. आम्हाला शंका होती येत आहे का नाही. परंतु गोकुळाष्टमीला यायची तुमची मंदिरामध्ये रीत असावी म्हणून आज गर्दी दिसते. स्वामी श्री चक्रधरांचा अवतार दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे. गावागावामध्ये गुड्या उभारल्या पाहिजे, रांगोळ्या काढल्या पाहिजे, गोडधोड केलं पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन स्वामी श्री चक्रधरांच्या अवतार कार्यावरती प्रकाश टाकून तत्त्वज्ञान व्याख्यानं ठेवले पाहिजे. परमेश्वराची ओळख करून घेतली पाहिजे. सामूहिक स्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. तो उत्साहच नाही आपल्याकडं. का तर आपल्याला देवच कळाला नाही. आपले सर्वात मोठे सण कोणते आहे? ह्या 5 अवताराचे अवतार दिन. आणि ते आपण तुमच्या गावात मंदिर आहे, उपदेशी वर्ग आहे, मोठ्या प्रमाणात साजरा केला पाहिजे अवतार दिन. त्याच्यामुळं मला वाटलं अवतार दिनालाच बोलवलं आहे काकांनी, मोठं काहीतरी फंक्शन असेल. परंतु ती अपेक्षा आमची नाही आहे, परंतु तो उत्साह तुमचा दिसायला पाहिजे. परमेश्वर आपल्यासाठी अवतारला आहे याचा आनंद आपल्याला नाही आहे. का तर आपल्याला तो समजलेला नाही आहे. स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मेकरला परमेश्वरांनी स्वतः श्रीकृष्ण असण्याचं पहिलं प्रमाण आपल्याला दिलं की श्रीकृष्ण महाराज मीच आहे आणि मला अनन्य भावे शरण जर आले तर निसंशय तुम्हाला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढील. आत्ताच काकांनी एक लीळा सांगितली सालबर्डीची. येतं शरण आली काही मरण असे म्हटले. जो मला शरण येईल त्याला मरण नाही. मरण म्हणजे काय? नरकात मरण आलं म्हणजे परत जन्म आला, जन्म आला परत मरण आलं. मरणच नाही याचा अर्थ नरकात जाणं नाही. म्हणून मला शरण या, मी तुम्हाला नरकात जाऊ देणार नाही. स्वामी श्री चक्रधर सांगताय. जे श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं ते स्वामी श्री चक्रधर या जीवाला सांगताय. हे पहिलं प्रमाण आपण घ्यायचं आहे. म्हणून या लक्षात घ्यायच्या या गोष्टी. औसा नावाच्या भक्त होत्या. लीळा भरपूर आहे, वेळ कमी आहे, त्याच्यामुळं थोडंसं स्पीडली घेतो. आणि तुम्ही या लीळा काहीतरी ऐकलेल्या असतील. काय झालं? 12पर्यंत तुम्ही थांबणार आहे? कशासाठी थांबणार आहे? प्रश्न आहे ना. थांबणार आहे पण कशासाठी थांबणार आहे? गप्पा मारायला थांबणार आहे का देवाची वाट पाहायला थांबणार आहे? खरं देव येतोय का नाही हे पाहण्यासाठी थांबणार आहे की टाइमपास करायसाठी थांबणार आहे? असंही घरी गेल्यानंतर नावं ठेवायचं का काय गोकुळाष्टमी मान बोन तू तर मंदिरातही दिसली नाही. कशासाठी थांबणार आहे? उद्देश असला पाहिजे, दुःख असलं पाहिजे, चिंतन असलं पाहिजे परमेश्वराचं. तुम्ही थांबवणार तर काही हरकत नाही. वेळेचं काही नाही. आपण काकासाहेब टेन्शन नका घेऊ, बरोबर करू आपण, काय टेन्शन घेऊ नका. करू आपण जे करायचं ते करू ना. वेळ किती वाढा जे आहे तेच आपण घेणार आहे. वेळेला तुम्ही वेळ वाढवा, परंतु ऐकण्याची कॅपॅसिटी तुमची पाहिजे की नाही, बसण्याची कॅपॅसिटी पाहिजे की नाही. जडजड होऊन जाईल ना. माझ्यानंतर मग तुम्ही काहीतरी कीर्तन हे ते स्मरण, परंतु आता तुम्ही 12 वाजेपर्यंत थांबणार आहे. तुम्ही थांबणार आहे लाजगाजा, आम्हाला थांबावं लागणारच. आणि मग मी तुम्हाला काय गुपचूप बसू देणार आहे का? मग काहीतरी करू आपण तुमच्या बाजूने उपक्रम. तुमच्याकडे प्रोग्राम असेल, उपक्रम असेल तर तुम्ही करा, नाहीतर मग आम्ही तुमच्याकडून करून घेऊ. आम्ही तुम्हाला सोडणार आहे का? आम्हाला माहिती आहे उद्यापासून तुम्ही आम्हाला फोन करणार आहे, बोलावणार आहे नाही. मग आम्ही मात्र तुमचा कार्यक्रम करूनच जाणार आहे. काळजी करू नका. परमेश्वराचा अवतार दिन आहे, साजरा करायचा आहे, मनातून साजरा करायचा, अत्यंत उत्साहाने साजरा करायचा. माझ्यासाठी देव अवतारला. किती सुंदर विचार आहे, किती मोठा आनंददायी विचार आहे. माझ्यासाठी देव अवतारला, माझ्यासाठी सृष्टी निर्माण केली, माझ्यासाठी साऱ्या देवतेला कामाला लावलं. मला परमेश्वराने बोध दिला. किती मोठी ताकद, किती मोठी तुमची इस्टेट आहे ही तुम्हाला माहिती जर झाली तर तुम्हाला अभिमान निर्माण होईल, गर्व पण निर्माण होईल. पण आपल्यामध्ये गर्वच नाही. मी बऱ्याच लोकांकडे पाहिलं, उपदेशी लोक आहे पण हातात गाठी पण नाही आहे. दंडोत पण करताना मला गावातून काही कोणी दिसलं नाही. जे 2-3 जण दररोज येणार आहे ते मला दिसले तर बरोबर. आणि काका माझ्याबरोबर ती फिरताय. प्रत्येकाला काकाची तळमळ, प्रत्येकाला का हो आले नाही आज या 8:30ला, आज या 8:30ला. हा ते जमलं नाही, येतो आज, पाहतो आज. काकाची तळमळ प्रत्येकाला म्हटले. ते लोकांना उत्साह नाही, लोकांनाच माहीत नाही मी जन्माला का आलो, जन्माला आला याला पाणी वाहता वाहता मेला. असे अनेक जन्माला येतात. याच्यात विशेष काय? परंतु गावाच्या बाहेर जर कधी पडेलच नाही. जग किती मोठं आहे, समाज किती मोठा आहे, आणि आपल्याकडे असलेल्या इस्टेटीपैकी कितीतरी लोक श्रीमंत आणि कितीतरी इस्टेटी हे आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण भ्रमात गेलेलो आहे. आणि या भ्रमात असल्यामुळं देव धर्मन संस्कार इथपर्यंत आपण पोचतच नाही आहे. त्याच्यामुळे बाहेर पडल्यानंतर आपल्याला 4 गोष्टीचा अनुभव येतो.
अनुभूती येते, प्रचिती येते, 4 लोक दिसतात. आता काका बाबा बाहेर पडलेले त्याच्यामुळे त्यांना दुनियादारी माहिती आहे, म्हणून त्यांची तळमळ आहे. माझं गाव, माझ्या गावातल्या माझ्या लोकांना देव कळाला पाहिजे, देव समजला पाहिजे, त्यांनी संकल्प सोडले पाहिजे. त्यांची किती तळमळ, किती दिवसापासून तळमळ आहे. आजही त्यांची तळमळ मला दिसली. प्रत्येकजण जो दिसला त्याला ते सांगत होते, या या या. आणि तुम्हाला कितीतरी वेळा फोन केले असतील त्यांनी. तर ह्या ज्या गोष्टी हे कोण करतं? ज्याला देव कळाला, ज्याला देव समजला, त्याच्यामध्ये उत्साह असतो. आपल्याला गप्पा मारायला सांगा, किती उत्साह आहे. राजकारणाच्या गप्पा काढा, विधानसभेचे अजून इलेक्शन येणार आहे, हिरिरीनं भाग घ्याल. आणि तुम्हाला जर म्हटलं नाही या देवाचं काही सांगा तर कोणीच येणार नाही. परंतु जर स्पर्धा जर लावल्यानंतर कोणीच कमी पडणार नाही. किंवा याचे उटाळे काटाळे करायला लावा, पहा कोणीच कमी पडणार नाही. भांडण झालं थोडंसं, कोणीच कमी पडत नाही. का? तर आपण त्यात आहे. त्याची आवड आपल्याला ज्याची आहे ना तेच आपण करत राहतो. ज्याला धर्माची आवड आहे, परमेश्वराची आवड आहे, त्याला तळमळ आहे. काका लगेच काय म्हटले? वेळ वाढवा, वेळ वाढवा, वेळ वाढवा. अहो तुमची इच्छा आहे, लोकांची इच्छा पाहिजे ना, तेवढी कॅपॅसिटी पाहिजे, तेवढी ताकद पाहिजे बुद्धीची. वेळ तर आहेच आपल्याकडं, त्याच्यामुळे तो काही विषय नाही, आपण करू बरोबर. औसा नावाच्या एक भक्त होत्या. आता त्यावेळेस काय होतं, पुनर्विवाह ही पद्धत नव्हती आणि लवकर कमी वयातच लग्न व्हायचे. तसं तिचंसुद्धा कमी वयात लग्न झालं. एक मुलगा झाला आणि पती वारले. आता पती वारल्यानंतर बायांनी काय करायचं असतं? देवदेव करायचे, धार्मिकता करायची. आता हेच उल्लेख आलेला आहे बरं का. नवरे मेल्यानंतर बायांनी धार्मिकता करायची, पण बाया मेल्यानंतर नवऱ्यांनी काय करायचं ते काही लीळाचरित्रात कुठं उल्लेख आलेला नाही. तेव्हा पुरुषप्रधान संस्कृती होती, आजही पुरुषप्रधान संस्कृती. या पुरुषप्रधान संस्कृतीला छेद द्यायचं काम परमेश्वराने केलेलं. तुम्ही सर्वात जास्त भक्ती बायांनी केली पाहिजे. परमेश्वराचा उत्साह, अवतार कार्याचा उत्साह सर्वात जास्त बायांनी केला पाहिजे. का? तर परमेश्वराने या बायांना धर्माचा अधिकार दिला, समानतेचा अधिकार दिला, परमेश्वराच्या प्राप्तीचा अधिकार दिला. आजही कितीतरी संप्रदाय असे आहे की मंदिरात बायांना प्रवेश नाही, विशिष्ट वयातच प्रवेश, अशाच वेळेस प्रवेश, तशा वेळेस प्रवेशच नाही, अशा बऱ्याच बंधन आहे. परंतु इथं कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. तुमच्यासाठी स्वामी श्री चक्रधरांनी सारंग पंडित नावाचे जे श्रीमंत ब्राह्मण होते त्यांना शिक्षा केली. बघा त्यावेळेस ब्राह्मणाला शिक्षा करणं म्हणजे किती मोठी क्रांती होती, विचार करा. ते फक्त म्हटले की या बायांना पकडून कुठेतरी नाम नेऊन टाकायला पाहिजे म्हटले. सदान कदा देवाच्या आजूबाजूला बसतात म्हटले, देवाशी बोलता येत नाही. देव म्हटले तुम्ही जीव आहे, या काय जिवले आहे काय? तुम्ही गुन्हा केलेला आहे, तुमच्या मनामध्ये विकल्प आला, त्याची शिक्षा काय हे तुम्हाला माहिती म्हटले. नदीत गंगेवरती पाण्यामध्ये बसावलं त्यांना. बाईसांना त्यांची किव आली काय म्हणजे ब्राह्मणाला माहिती आहे त्यांनी काय पाप केलंय आणि त्याची शिक्षा काय. जे सारंग पंडिताला तुमच्यासाठी शिक्षा केली, देवाने तुमचा किती अभिमान घेतलाय, आपल्याला किती देवाचा अभिमान आहे विचार करा फक्त. आहे का अभिमान आपल्याला? जर अभिमान असेल तर सर्वात जास्त अभिमान बायांना पाहिजे. म्हणून बाईसांना अभिमान होता, मादाईसांना अभिमान होता, औसांना अभिमान होता. तसा अभिमान आपल्याला निर्माण झाला पाहिजे. त्यावेळेस परमेश्वराने समानतेचा अधिकार दिलेला आहे. औसा नावाच्या ज्या भक्त होत्या त्या लवकरच विधवा झाल्या. मुलगा लहान असल्यामुळे त्यांनी मोठा केला, लग्न केलं. लग्न केल्यानंतर मात्र एक साधू आले, संस्कार आहे, त्यांनी धान्य उचललं आणि त्या साधूला घातलं. मुलगा गेला बिघडला. सदान कदा कोणाला काही ना काही देत राहते म्हटले, मला विचारल्याशिवाय देऊ नको. औसाची गेली खटकी. मुलगा माझा, कष्ट केले, लहानसं मोठं मी केलं, लग्न मी केलं, ना आता याच्या ताब्यात जाऊ का? तू सांगाल मग मी ऐकल का? लात मारली त्याच्या संसारावरती, ज्या निघाल्या परत मागे फिरून पाहिल्या नाही. पुरुष होऊन असावे. पुरुषार्थ जर शिकायचा असेल तर औसादेवीकडून शिकावा. आपल्यामध्ये पुरुषार्थच नाही, आपली सारी हाडाड आहे तरी आपण घराला सोडायला तयार नाही. जर कधी वेळ आली सांगायची तर आम्ही किती टेचित आहे हे सांगण्याची स्पर्धा लागत राहते. त्याच्यामुळं औसादेवीने जी लात मारली तो पुरुषार्थ दाखवला, त्या मागं फिरून पाहिल्या नाही. धार्मिकता करत असताना ज्या देवतेची ती भक्ती करत होते, सत्य पाहिजे, काय आहे सत्य, कोण आहे परमेश्वर, ही आस, ही वासना निर्माण करून ती भावना जेव्हा वाढली, त्या देवतेनेच त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं का तुम्ही गंगा तीरावर जा, तुम्हाला परीस सापडेल. आणि त्याप्रमाणे त्या गंगा तीरावर आल्या. आता गंगेवरती आल्यानंतर हातपाय धुत होते. त्यांच्या बाजूला त्यांच्याबरोबर एक डांगरेश नावाचा कुत्रा पण होता. एक ब्राह्मण आला.
म्हणले आई तुम्ही सांगदेव राऊळांच्या का? म्हणे कोण सांगदेव राऊळ? आम्हाला माहीत नाही म्हणे. ते काय तिकडं असे असे आहे. त्यांना उत्सुकता वाटली. आपलं जे गाथुडं आहे ते गाथुडं डांगरेश नावाच्या कुत्र्याला सांभाळायला लावलं आणि त्या देवाकडे आल्या. देवाची श्रीमूर्त पाहिल्यानंतर व्याधल्या गेल्या. देवानीसुद्धा त्यांना बोलवलं. बोलवल्यानंतर मग भक्ताकरवी ते गाथुडं आणायला लावलं. ते गाथुडं सोडायला लावलं आणि देव म्हणतात आता हे यातलं जे आहे ते आता नदीत टाकून द्या. काय होतं त्यांच्याकडं? मूर्ती असतील, फोटो असतील, काही त्यांचे जे बी कुळदैवत असेल, देवी देवतीची भक्ती करत असताना काय असतं आपल्याकडं? मूर्त्या कुठंतरी यात्रेत जाऊन आणलेल्या, फोटो आणलेले. फोटो खराब झाला का दिलात टाकून, मूर्ती फुटली का दिलीत टाकून, आणले दुसरे. हे अशी आपली बदल चालू राहतो. का तर ज्ञान नाही आहे. देव म्हणतात टाकून द्या. ते म्हटले ठीक आहे देवा, काय हरकत नाही. सारं टाकून दिलं. पण एक बालकृष्णाची मूर्ती त्यांच्याकडे होती. म्हटले देवा ही राहू द्या, ह्या मला वाट दाखवतो. स्वामी श्री चक्रधरांनी त्यांना काय सांगितलं? साचोकार श्रीकृष्ण आता तुला वाट दाखवायला उभा आहे. ह्या मूर्तीचं आणि ह्या पितळाच्या मूर्तीवरती विश्वास ठेवायची काही गरज नाही तुला. साचोकार श्रीकृष्ण मी आहे. हे कोण सांगतंय? स्वामी श्री चक्रधर सांगताय. कधी सांगताय? 12व्या शतकात कलियुगामध्ये सांगताय. स्वतः जर सांगेल तर मान्य करायचं आहे. कोणत्याही देवदेवतेने असं कधी कोणत्याही भक्ताला त्यात सांगितलं नाही का मी परमेश्वर आहे, मला अनन्य व्यवहाराने मी तुम्हाला जीवनवृत्तीच्या फेऱ्यातून बाहेर काढन. असं जर कोणी दाखवलं तर आम्ही ही भक्ती सोडून त्याची भक्ती करायला सुरुवात करू. आजच चॅलेंज, आजच आव्हान. दाखवा, प्रमाण पाहिजे. विनाकारण बगलीतून काढून प्रमाण न देता सांगण्याला काही अर्थ नाही. म्हणजे श्रीकृष्ण महाराजांचं स्वतः साचोकार तो मीच आहे हे स्वामी श्री चक्रधर सांगताय. औसाला ही अत्यंत महत्त्वाची लीळा आपण जर लक्षात घेतली तर स्वामी श्री चक्रधर हे श्रीकृष्ण महाराज आहे हे आपण लक्षात येईल. अनेक लीळा आहे. गोपाळ भेद मंत्र श्रीकृष्ण महाराजांना माहिती, म्हटले रुक्मिणीला माहिती. आणि स्वामी श्री चक्रधर काय सांगताय सारंग पंडितांना? तो मला माहिती. म्हणजे आता जे श्रीकृष्ण महाराजांना माहिती, जे रुक्मिणीला माहिती, ते मला माहिती. याचा अर्थ काय झाला? श्रीकृष्ण महाराज तेच आहे स्वामी श्री चक्रधर. माझंच मला माहीत राहील ना, मला जर दुसऱ्याचं कसं काय माहीत राहील? हे सारंग पंडिताला स्वतः सांगताय. सारंग पंडित हे ज्ञान असल्यामुळं, पंडित असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी सारंग पंडित स्वतः सांगताय का श्रीकृष्ण महाराज तुम्हीच आहात. बऱ्याच लीळेच्या माध्यमातून ते स्वतः वर्णन पण करतात. नांदेडला जर तुम्ही गोरक्षण स्थानावरती कधी गेले असतील, ते स्थान केलं असेल. गोरक्षण स्थानावरती देव ज्या नांदेडमध्ये गेले, नांदेडमध्ये गेल्यानंतर भिक्षा मागत असताना एकांकीची लीळा आहे. एका ब्राह्मणाकडे गेले. आता ब्राह्मण थोडासा टेन्शनमध्ये आलेला, त्याच्याकडे गाई गुराखी निघून गेला. गाई सांभाळणारा गुराखी नाही, तो गुराखी शोधत होता. आपण विवंचनेत आतो, त्रस्त झालेलो आहे आपण. त्याच्यामुळं आपल्याला काही दिसत नाही. देव, धर्म, धार्मिकता, संस्कार काहीच कळत नाही. आणि त्याच वेळेस देव त्यांच्याकडे भिक्षाला जातात. त्याचं काहीतरी कणव असेल, काहीतरी त्यांनी जोडलेलं असेल पूर्वकर्माचं. स्वामी श्री चक्रधरांची एवढी सुंदर मूर्त पाहिल्यानंतर कोणी वेधलं जायचं, त्याला मात्र ती मूर्ती दिसली नाही. ते म्हटले एवढे धट्टेकट्टे तुम्ही काही काम का करत नाही? म्हटले कोण सांगतंय? तो ब्राह्मण सांगतोय. कोणाला सांगतोय? स्वामी श्री चक्रधरांना. म्हणजे हा जो जीव इतका नीच आहे की देवाला कामाला सुद्धा आपण लावलेलं आहे. आपण कामाला लागायच्या ऐवजी देवाला कामाला लावून टाकलेलं आहे आपण. जीव अशा पद्धतीचा असतो. या प्रवृत्त्या, विकृत्या या लीळाचरित्रामध्ये अनेक जीवाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतात. आपण धर्माला कामाला लावलेलं आहे. अडचण आली का धर्माचा वापर करणारे आपण, परंतु धर्माच्या कामी आपण किती आलो आहे याचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल का आपण धर्माच्या कधीच कामी आलेलो नाही. धर्माला आपल्याला कामाला आणलेलं आहे आपण. तेव्हा देव का नाही भेटणार आणि परमेश्वर कसा समजणार? तो ब्राह्मण त्यांना सांगतो की धट्टेकट्टे का बरं काम नाही करत? देव म्हणतात कोणी दिलं तर आम्ही करू. म्हणे मग आमच्याकडे लगेच जागा खालीच आहे. म्हटले वॅकन्सी रिकामीच आहे, लगेच गुराखी व्हावं. चालेल म्हणे, पण 2 अटी म्हणे. आता मजूर माणसं अटी टाकायला लागल्यानंतर आपण त्याला ठेवू का? तो म्हणतो अटीन शर्ती असं कुठं राहतं का? आम्ही जे काम सांगू ते करावं लागेल. आणि तू जे सांगेल ते आम्ही तुला पैसे रोज द्यायला तयार आहे ना. परंतु परमेश्वराने 2 अटी टाकल्या. म्हटले मी गाय सोडेल पण बांधणार नाही. मी गाय चारेल पण दूध काढणार नाही. का? तर परमेश्वर देणार आहे, परमेश्वर मुक्त करणार आहे. बांधणार आहे का? आपल्याला
या बंधनातून मुक्त करणारा परमेश्वर आहे. म्हणून गाईला त्यांनी बांधलं नाही, ते म्हटले आम्ही सोडून देऊ. चारू म्हणजे देणार आहे, पण दूध काढणार नाही, म्हणजे जीवाकडून परमेश्वर काहीच घेत नाही आणि आपल्याकडं परमेश्वराला देण्यासारखं काहीच नाही आहे. आणि जे मागितलं ते आपण देत नाही. परमेश्वर म्हणता एक जन्म द्या, आणि आपण जन्म देत नाही, मात्र आपण विडे देतो, फुलं देतो, फळं देतो, पंक्ती देतो, काय काय पैसे देतो. ते म्हणते हे घ्या, याच्यातून मला व्हा द्या. गदो नायकाला देवाने स्पष्ट सांगितलं का तुझ्याकडे किती पैसा आहे, कितीही सोनं असो, किती हिरेमाणिक मोती असो, या द्रव्यसंपत्तीनं परमेश्वर होत नाही म्हटले. परंतु तरी आपल्याला हे कळूनसुद्धा आपण त्याच्यातूनच देव मिळवायचा प्रयत्न करतो. ही आपली बुद्धीची शोकांतिका आहे. आपल्या बुद्ध्या गाण पडलेल्या आहे. म्हणून परमेश्वरांनी स्पष्ट त्या ब्राह्मणाला असं सांगितल्यानंतर ते म्हटले ठीक आहे, आता अडचण आहे, काय हरकत नाही म्हटले, मी बांधेल आणि मी दूध काढेल म्हटले. आता 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, गायी धष्टपुष्ट झाल्या, दूधही वाढलं. त्याला उत्सुकता वाटली, अरे आपल्याला चांगला गुरु भेटला म्हटले. गायी चांगल्या दिसायला लागल्या आणि दूधही वाढलं म्हटले. आता उत्सुकता वाटल्यानंतर माणूस कोणाला तरी विचारतोच. तर दुसरे गावातले जे गुराखी आहे त्या गुराख्याला विचारलं, आणि आमचा गुराखी कुठं नेतो गायी नेमक्या चारायला, एवढ्या धष्टपुष्ट झाल्या, दूध. आहो म्हटले कसले चारायला, पाणी पाजत नाही, खडकावर नेऊन बसवतो म्हणे. तुमचा गुराखी का म्हणे पाणी पाजत नाही, चारितही नाही. आता गुराख्याने सांगितलंय, जीवानी जीवाला सांगितलं का लगेच पटतं. देवानी सांगितल्यावर नाही पटत. परमेश्वरनी किती काही जीव तोडून सांगितलं, अवतार घेऊन सांगितला, आपल्या लक्षात येत नाही. पण जीवानी जीवाला सांगितलं, जीव जीवाचं ऐकतो. आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे यांनी सांगितलं म्हणजे काहीतरी तथ्य आहे. परंतु तथ्य जरी असलं तर मात्र रिझल्ट वेगळा आहे. गाई तर धष्टपुष्ट होते, दूधही वाढतं आहे, मग काहीतरी पाहायला पाहिजे नेमकं काय. मग गुपचूप पाठीमागं देवाच्या ते जातात. तर जे दृश्य त्या गुराख्याने सांगितलं ते दृश्य त्यांना पाहायला भेटलं. एका झाडावर लपून ते पाहत होते. देव बसलेले, गाई समोर बसलेले आहे, वेद निर्माण झालेला आहे, मस्त देवाकडे पाहत आहे, रवंत करते आहे. आणि मग त्याला जाणवलं का अरे तर प्रत्यक्ष श्रीकृष्ण महाराज माझ्या घरी आले. ते स्वतः म्हणतो अरे प्रत्यक्ष श्रीकृष्ण महाराज आहे. आता तर तुला कळालंय श्रीकृष्ण महाराज, लगेच जाईन, श्रीचरण धर, माफी माग, रड गाग, देव प्रसन्न होतील ना. परंतु ज्याचा आपल्याला गोळ झालेला त्या ब्राह्मणाचा तोच गोळ झाला होता. तो म्हणतो घरी जाऊ. आपणही घरी जातो, विचारावं लागेल, पाहावं लागेल, ठरवावं लागेल. आपण एवढे बंधनात आहे का आपल्याला विचारल्याशिवाय आणि मार्गदर्शन घेतल्याशिवाय कळतच नाही. दुसऱ्यांनी जर तुम्हाला सांगितलं तुला डोकंच नाही आहे तर आपल्याला किती राग येतो. घरून तर दररोज टोमणे ऐकायला भेटत आहे, पण आपण ते मान्य करतो, नावीलाज असतो. तो म्हणतो आपण घरी जाऊ. आता तो घरी गेला, बायकोला म्हणतो श्रीकृष्ण महाराज आलेले, आपली खूप मोठी चुकी झालेली आहे, काय पदार्थ बनवायचे बनव. ते देव आले का तू एक श्रीचरण धर, मी एक श्रीचरण धरण, माफी मागू. आता त्याची कणवच नाही, त्याची लायकीच नाही, योग्यताच नाही, विचारच केला नाही त्यांनी घरी यायचं काहीच कारण नाही. देव तिथूनच निघून गेले. परंतु या लीळेच्या माध्यमातून ब्राह्मण स्वतः सांगतात श्रीकृष्ण महाराज माझ्या घरी आले. म्हणजे गोरक्षणाच्या लीळेतून श्रीकृष्ण महाराज हे स्वामी श्री चक्रधर याची स्पष्टता, याचे प्रमाण आपल्याला भेटतात. असे कितीतरी ब्राह्मण आहे का ते परमेश्वराला व्याधल्या गेले. परमेश्वरांनी संस्कार असल्यामुळे परमेश्वराला सेवा केली, दास्य केलं. कनाशीचा ब्राह्मण आपण बघितला. परंतु सेवा दास्य करण्याचं भाव काय होता, हेतू काय होता, दृष्टपर भक्ती. काहीतरी भेटावं, आपलंही तसंच आहे, काहीतरी भेटलं पाहिजे. सोडायचं कशाला, 20 रुपयाचा विडा ठेवतो ना, काहीतरी फायदा झाला पाहिजे. नाही तर विडे ठेवायचे काहीच नाही भेटलं तर कसं काय. आणि जर काहीच नाही भेटलं तरी आपण काय म्हणतो, बाबा प्रसाद द्या ना. जो विडा ठेवतो तोच प्रसाद म्हणून घरी घेऊन जातो. दृष्टपर भक्तीनं आपण सारं बिघडलेलं आहे. दृष्टपर भक्ती ही देवतेचीच भक्ती असते, परमेश्वराची भक्ती नसते. आपल्याला परमेश्वर भेटलाय तर परमेश्वराचं ज्ञान मागावं, प्रेम मागावं. कर्मवशेत आपल्याला सारं भेटलंच आहे आणि नाही मागितलं तरी देव आपल्याला देणारच आहे. आपल्या कर्मात असेल ते भेटणारच आहे. मग तेच मागण्यासाठी भक्ती का करायची आणि कशासाठी करायची. परमेश्वराकडे परमेश्वर मागितला पाहिजे. गोरक्षण स्थानाच्या लीळेच्या माध्यमातून आपल्याला हे लगेच प्रमाण भेटतं. चांगदेव हरताळा जे स्थान आहे जळगाव हायवेवरती, स्वामी श्री चक्र जेव्हा भ्रमण करत असताना त्या स्थानावरती गेले. ते द्वापार युगाची लीळा सांगताय का ज्यावेळेस रुक्मिणी मातेला आम्ही अमरावतीवरून त्या मातेच्या मंदिरातून उचललं, देवतेचं मंदिर होतं, देवीचं मंदिर होतं, तिथून उचललं. तर येताना इथं मुक्काम झाला होता, इथं रुक्मिणी माता बसलेल्या होत्या, इथं मी बसलेलो होतो. हे कोण सांगतंय, स्वामी श्री चक्रधर सांगताय.
आजही ते हारतळा चांगदेव हारतळाचं स्थान आपण करतो. त्या दोन नद्यांचा संगम आहे तिथं, तापी आणि कोणती, अशा दोन नद्यांचा संगम आहे. सुंदर असं स्थान आहे, तिथली लीळा आहे. स्वामी श्री चक्रधरांनी द्वापारयुगाची आठवण सांगितलेली आहे भक्तांना, का इथं श्रीकृष्ण महाराजांच्या अवतारामध्ये मी आलो, त्यावेळेस असं असं त्या देवतेनी कसं पूजन केलं हे सुद्धा सांगितलं आहे. म्हणजे एवढं मोठं प्रमाण आपल्याला स्वामी श्री चक्रधरांच्या श्रीमुखी श्रीकृष्ण महाराज असण्याचं आपल्याला भेटतं आहे. असं कुठंही प्रमाण कोणत्याही साहित्यात तुम्हाला पाहायला भेटणार नाही, ऐकायला भेटणार नाही. त्याचप्रमाणे अमरावतीला जेव्हा देव गेले त्यावेळेस त्यांनी सांगितलं का ह्याच मंदिरातून ह्याच जागेवरून रुक्मिणी मातेला मी नेलं होतं. हे कोण सांगतंय? स्वामी श्री चक्रधर सांगताय आपल्या भक्ताला. श्रीकृष्ण महाराजांच्या अवताराच्या केलेल्या लीळा सांगताय, आठवण करून देत आहे. सर्वात अत्यंत महत्त्वाची, आपण जाळीच्या देवाला जात असतो बऱ्याच वेळा, प्रत्येकजण जाळीच्या देवाला जातो. जाळीच्या देवाच्या खाली सावळीद्वार जे स्थान आहे तिथं पण जातो. कधी कुणी आता पायी जात, काय शिड्या केलेल्या आहे, जिने केलेले, पायऱ्या केलेल्या आहे, पण आता गाड्या पण जातात. तिथली अत्यंत महत्त्वाची लीळा आहे. या चांगदेव हारतळावरून जेव्हा निघाले, बाईसा बरोबर होत्या, बाईसांचे भाचे तिथं होते. त्यांनी निरोप दिला का देवन आम्ही येतोय, तुम्ही देवाची स्वागत करण्यासाठी तयारी करा. त्याला आनंद झाला. दर्शनीय भक्त असल्यामुळं त्यांनी साऱ्या गावामध्ये दवंडी पिटवली, गुड्या उभारल्या, रांगोळ्या काढल्या, घोडा सजावला चांगला आणि देवाची वाट पाहून पाहायला शिवेवरती गेले. देव आल्यानंतर देवाला घोड्यावरती आसनस्थ करायची विनंती केली, आसनस्थ झाले. आता त्यांच्याबरोबर एक येल्लो नावाच्या बाई होत्या, त्या थोड्याशा स्थूल होत्या. प्रल्हादबाईसा का येल्लो, तर त्या स्थूल होत्या थोड्या, त्या चालून चालून थकल्या होत्या. देव म्हटले बसा माझ्या पाठीमागं. आता देवाने आदेश दिला, नाही कसं म्हणावं आणि बसावं तरी कसं देवाच्या पाठीमागं. त्यांनी काय आयडिया केली, घोड्यावरती हात ठेवला, म्हटले देवा बसल्यासारखं नाही केलं का. आपण नाही का म्हणतो जाऊ दे घेतल्यासारखंच आहे, दिल्यासारखंच आहे, घेतल्यासारखंच आहे, देमाईसा. तर ह्या लीळेवरून देव म्हणतात तुम्ही केलं उद्धव देवासारखं म्हटले. आता हा शब्द बाईसांनी ऐकला, तो पकडला. तिथं गेल्यानंतर सर्व देवाचं पूजा अवसर झाला, सर्व पिढा आपलं दुपारची पिढाहरण झालं, जे बी असेल ते झाल्यानंतर बाईसा म्हणतात देवा तुम्ही मगाशी असं बोलले उद्धव देवासारखं, काय झालं म्हटले सांगा. तिथं श्री चक्रधर स्वामींनी द्वापारयुगाची स्वतःची लीळा सांगितली. म्हणले कुजबा नावाची जी भक्त होती ना, त्यांनी उद्धव देवाला ना आम्हाला त्यांच्या घरी बोलवलं होतं. आता त्या काही बोधवंत नव्हत्या, वेदवंत, आवड. त्यांना उद्धव देव काय श्रीकृष्ण महाराज काय सारखेच वाटत होते. त्यांनी काय केले, 2 आसनं तयार केले, पूजा करण्यासाठी 2 तयाऱ्या केल्या. आता देवाला बोलावल्यानंतर त्यांना बोलवलं तर देव आले ना आपल्या आपल्या आसनावर बसले आणि उद्धव देवाला म्हटले बसा तुमच्या आसनावर. आता उद्धव देव हे बोधवंत प्रेमी भक्त, बसायचं कसं काय आणि देवानी सांगितलं तर टाळायचं तरी कसं काय. एखाद्या मोठ्या माणसाने आपल्याला सांगितल्यानंतर आपल्याला वाटतं अरे शब्द टाकला, आता आपल्याला टाळताच येणार नाही, ते करावंच लागेल. आणि मग देवानी सांगितल्यामुळं आता कसं टाळायचं. मग त्यांनी काय केलं, त्या स्वतःच्या आसनावर हात ठेवला आणि स्वामी श्री चक्रधरांच्या श्रीचरणाजवळ येऊन बसले. म्हटले देवा मी बसल्यासारखं नाही केलं का. ती आठवण स्वामी श्री कृष्ण महाराजांची कोण सांगतंय, स्वामी श्री चक्रधर सांगताय का तुम्ही उद्धव देवासारखंच केलं देमाईसाला. असं कोण सांगेल, स्वतः अवताराच्या लीळा सांगतील. त्याच्यामुळं परमेश्वर अवतार कशा पद्धतीनं, कशासाठी, कोणत्या उद्देशाने आणि परमेश्वर कोण हे समजून घेऊन त्याची भक्ती जर केली तरच त्या भक्तीचा उपयोग आहे, तरच गोकुळाष्टमी साजरी करण्याचा उपयोग आहे, तरच अवतार दिन साजरे करण्याचा उपयोग आहे. नाही तर यायचे उपार करायचे, भजनं म्हणायचे, गप्पा टप्पा मारायच्या, उपार दाखवायचा, आरती करायची, जेवायचं, झाली गोकुळाष्टमी. चिंतन झालं पाहिजे, स्मरण झालं पाहिजे, दुःख झालं पाहिजे. परमेश्वर अवतार कोण, कसा, कशासाठी याचं चिंतन झालं पाहिजे. आता अन्य संप्रदायामध्ये हा त्याचा अवतार, तो त्याचा अवतार, कोण कोणाला काय म्हणतं हेच माहीत नाही. प्रमाण मात्र कुठंच नाही म्हटले, विष्णूचे सारे अवतार म्हटले. आता श्रीकृष्ण महाराज आणि विष्णू एकच जर असते तर ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराज विष्णू धामाला गेले, त्या विष्णूंनी आपल्या लक्ष्मीच्या म्हणजे आपल्या बायकोच्या हट्टापायी सारे सांदेपणी ऋषीचे मुलं घेऊन गेले. कारण ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराजांनी अवतार घेतला, अवतार घेतल्यानंतर विष्णू
आणि आपली लक्ष्मीची पत्नी आहे ते बसलेले असताना त्यांनी मान झुकवली, दंडोत केला, नमस्कार केला. म्हटले तुम्ही कोणाला नमस्कार केला? म्हटले आपले जे मालक आहे जगताचे सारे अनंत सृष्टीचे मालक त्यांनी आज अवतार घेतला. म्हटले तुमच्यावरती कोणी आहे म्हणे? मग ते बी तुमच्यासारखे सुंदर म्हणे, कितीतरी सुंदर म्हणे, आमची काय म्हणे. आणि आता स्त्री हट्ट अवघड असतो तो तुम्हाला माहिती आहे सर्वांना. त्याच्यावर त्यांनी हट्ट धरला का आम्हाला त्यांचं दर्शन झालं पाहिजे. आता विष्णू ही देवता आहे, ते श्रीकृष्ण महाराजांना आदेश कसा देऊ शकतात का तुम्ही या आमच्या पत्नीला दर्शन द्या. पण आता हट्ट पुरवायचा म्हणजे काहीतरी आयडिया करावं लागेल. त्यांनी सांदीपनी ऋषीचे सारे ब्राह्मण पळावले, हे सारे मुलं पळावली. आता मुलं पळावल्यानंतर तिथं अर्जुनदेव शिक्षणाला, त्या ब्राह्मणीला आला राग. म्हटले तुझ्याकडे एवढं धनुर्धर धारी आहे, तू गांडीव धनुष्य आहे, परंतु आग लागू अशा गांडीव धनुष्याला काय उपयोगाचं. म्हणले माझे मुलं तुझ्या समोर घेऊन जात आहे. आता अर्जुनाला थोडा घमंड अहंकार, त्यांना वाटलं की घेऊन येतो काहीच अडचण नाही. त्यांना वाटलं राहून कुठं राहणार आहे, स्वर्गात राहतील, नरकात राहतील, पातळात राहतील, कुठंतरी जाऊन आणि आपण घेऊन येऊ. म्हटले जर आणलं नाही तर मी लगेच अग्निकाष्ट घेईल म्हटले. आता अर्जुनाला कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स काही कामाचा नसतो, पण ओव्हर कॉन्फिडन्स. त्यांनी इकडं तिकडं पाहिलं, कुठंच भेटले नाही. झाली तयारी लगेच अग्निकाष्टाची. देवाला कळलं, देव म्हणे काय करू राहिले म्हणे, असं असं म्हणे, चला माझ्याबरोबर. आणि मग ते घेऊन गेले विष्णुधामाला. एका पायरीवरती म्हणले पाय ठेवू नको म्हणे इथं. म्हणे काय झालं? म्हणे तुझे जे वडील होते पंडूराजा, 100 यज्ञ करायचे होते तर 99 यज्ञ केले, एक यज्ञ राहिला तर देवतेने त्याला जडतवाट टाकलं, नरकात पाठवलं. म्हणजे देवतेच्या भक्तीमध्ये आणि परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढा मोठा फरक आहे. परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू. कळत न कळत आपल्याकडून काही चुका झाल्या तरी आपल्याला भोग नाही. कळत न कळत विधी आपल्याला माहीत नाही आहे, जरी इकडं तिकडं झालं तरी फरक पडत नाही. आई रागावते पण कोपते का? तसं परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू आहे. देवता लागतात पण परमेश्वर लागला असं कधी ऐकलं आहे का तुम्ही? कधीच नाही. तिथं गेल्यानंतर विष्णुदेवतेने मग लगेच देवाला, मी शॉर्टमध्ये सांगतोय, थोडक्यात सांगतोय, तुम्ही ऐकलेलं असेल कधीतरी कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये रंगत भरण्यासाठी या गोष्टी सांगितल्या जातात. तिथं गेल्यानंतर त्यांनी दर्शन घेतलं, येण्याचा उद्देश सांगितला, माफी मागितली आणि म्हटले ठीक आहे. ते मुलं जाताना आता ती लक्ष्मी बी देवाबरोबर निघाली. देव म्हटले थांबा. अर्जुन म्हटले येतो तिथं. बरोबर म्हटले जिथं जावं तिथं काय त्यांची पत्नी घेऊन यावं का म्हटले. तिथं महादाईसा विचारते, म्हटले त्या विष्णूला काहीच वाटलं नाही का? म्हटले अविक्रिय ब्रह्म आहे म्हटले, त्यांना विकारत नाही, त्याच्यामुळे त्यांना काहीच वाटलं नाही म्हटले. हे तत्त्वज्ञान स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला सांगितल्यामुळं आपल्याकडे जेवढी स्पष्टता आहे तेवढी कुठंच स्पष्टता नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं भेटल. आणि जर विष्णू आणि श्रीकृष्ण एक असते तर ही लीळा हे पुराणात सांगणारे लोक यांच्या लक्षात येत नाही का? पण आपण भावनेत अटकलो आहे. भावना आहे, श्रद्धा आहे म्हणून कोणी कोणाला काही चिटकवायचं काम करतो. त्याच्यामुळं ह्या गोष्टी ज्ञानानेच समजून घेतल्या पाहिजे, ज्ञानानेच लक्षात घेतल्या पाहिजे. बरं विष्णूचे अवतार म्हणता, मग विष्णू तरी किती हे माहिती नाही यांना. कैलास वैकुंठातही विष्णू आहे, स्वर्गातही विष्णू आहे, अष्टभैरवातही विष्णू आहे. कोणत्या विष्णूचा अवतार हे बी सांगताना त्यांना विष्णू किती हे माहीत नाही आहे. इथं जी स्पष्टता आहे आपल्याकडं ती कुठंच भेटणार नाही. म्हणून हे त्याचे ते त्याचे ते त्याचे हे सांगण्याला अर्थ नाही. बाप दाखवण्याचं श्राद्ध कर प्रमाण पाहिजे. आणि त्या प्रमाणावरती आधारित धर्म, ज्ञानावरती आधारित धर्म जर आपण स्वीकारला, आपण घेतला, तरच आपल्याला परमेश्वराची भक्ती करता येईल. पण स्वामी श्री चक्रधर, श्रीकृष्ण महाराज स्वामी श्री चक्रधर अशा अनेक लीळा आहे, अनेक गोष्टी आहे, सांगण्यासारखं भरपूर आहे. पण यावरती जर तुम्हाला काही शंका असेल, प्रश्न असेल तर विचारा. कारण वेळ जरी आपल्याकडे असला 12 वाजेपर्यंत तर तुमची कॅपॅसिटी पाहिजे आणि माझी कॅपॅसिटी पाहिजे. किती सांगायचं आणि काय सांगायचं. जर कोणी प्रश्न विचारले तर त्यावरती आपल्याला चर्चा करता येईल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.